आपण पाहत आहात आर.के. न्यूज. बातमी तुमची, आवाज आमचा. मुथूट फायनान्स आंदोलन प्रकरण, मनसेच्या 4ही पदाधिकाऱ्यांची निर्दोष मुक्तता. मुथूट फायनान्सच्या कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युटी प्रश्नावरून झालेल्या आंदोलन प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 4 प्रमुख पदाधिकाऱ्यांची जयसिंगपूर येथील मे प्रथम न्याय दंडाधिकारी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. 6 ऑक्टोबर 2023 रोजी मुथूट फायनान्सच्या एका कर्मचाऱ्याची थकीत ग्रॅज्युटी मिळत नसल्याची तक्रार मनसेकडे आली होते. या प्रकरणी संबंधित कंपनीकडे विचारणा करण्यासाठी गेलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांशी अरेरावीची भाषा वापरण्यात आल्याने तिथे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनानंतर कार्यकर्त्यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये मनसेचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष व कामगार सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य भगवंत जांभळे, शहराध्यक्ष लखन भिसे, उपाध्यक्ष राजेश कर्नाळे आणि उपाध्यक्ष महेश पोरे यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या IPC विविध कलमान्वये गुन्हे नोंदवण्यात आले होते. या खटल्याच्या निकालात न्यायालयाने सर्व बाजूंचा विचार करून या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट निलेश गांधी व ॲडव्होकेट संदीप वरेकर यांनी कामकाज पाहिले. न्यायालयाच्या या निकालानंतर प्रतिक्रिया देताना मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की हा सर्वसामान्य कामगारांच्या हक्कासाठी लढणाऱ्यांचा आणि सत्याचा विजय असून यापुढेही जिथे जिथे अन्याय आणि सर्व स्तरातील कर्मचाऱ्यांची फसवणूक व लुबाडणूक होईल तिथे तिथे मनसे पक्ष ठामपणे उभा असेल. आर.के. न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि